नमस्कार. माझं नाव अरुण परांजपे. अरुणोदय या यूट्यूब चॅनलवर आज मी आपणाला 2 कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या दोन्ही कविता व्हॉट्सअपवर आलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही कविता कोणी लिहिल्या किंवा कोणी रचल्या याची मला कल्पना नाही. पण ज्या कोणी कवीने या दोन्ही कविता रचलेल्या आहेत त्या कवीला वंदन करून या दोन्ही कविता मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे. या दोन्ही कवितांमध्ये आपल्या आयुष्याला काहीतरी नवीन आयाम देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. असंच जर तुम्हालाही कविता ऐकून तुम्हाला जर वाटलं आणि ह्या दोन्ही कविता तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करा, आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या भागातली पहिली कविता आहे सुस्वभावी होणं. आपला प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. एखाद्याला एखाद्याचा राग येतो, एखादा सर्वांशी जमवून घेतो, परंतु सर्वांनाच काहीतरी ड्रॉबॅक असतो आणि ती सुधारण्याची संधी प्रत्येकालाच असते. पण आपल्यात काय कमतरता आहे आणि आपल्याला कसं सुधारता येईल याचा विचार जर प्रत्येकाने केला तर प्रत्येकाला सुस्वभावी होता येईल आणि सर्वांचंच आयुष्य हे सुसह्य आणि आनंददायक होईल असं या कवितेत कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगोदरच सांगितल्याप्रमाणे ही कविता ज्या कोणी कवीने लिहिलेली आहे त्याची मला कल्पना नाही, पण त्याला वंदन करून ही कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. या कवितेचं शीर्षक आहे सुस्वभावी होणं. या कवितेचं शीर्षक आहे सुस्वभावी होणं. आता या कवितेला मी सुरुवात करीत आहे. प्रत्येकाला सुस्वभावी होता येतं, पण त्याला दररोज औषध घ्यावं लागतं. प्रत्येकाला सुस्वभावी होता येतं, पण त्याला दररोज औषध घ्यावं लागतं. ते औषध कुठचं असावं हे त्यालाच ठरवावं लागतं. अधीरातला काढून थोडं धीरानं घ्यावं लागतं. संतापातला ताप काढून थोडं संत व्हावं लागतं. नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली या संतांची आठवण ठेवावी लागते. मनातले हट्ट सोडून नाती घट्ट करावी लागतात. माझ्यातला मी सोडून दुसऱ्यांचंही ऐकावं लागतं. एकाचा राग दुसऱ्यावर न काढता सर्वांना समजून घ्यावं लागतं. रोज थोडं थोडं प्रेम द्यावं लागतं, थोडं थोडं प्रेम घ्यावं लागतं. हळूहळू का होईना पण रोज थोडं थोडं बदलावं लागतं. स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांनाही आनंदी ठेवता येतं हे हळूहळू मनात ठसत जातं. स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांनाही आनंदी ठेवता येतं हे मनात हळूहळू ठसत जातं आणि सर्वांनाच आनंदित राहता येतं. याचाच अर्थ प्रत्येकाला सुस्वभावी होता येतं, पण त्याला कुठचं औषध घ्यावं हे त्यालाच ठरवावं लागतं. ही कविता इथेच संपते. धन्यवाद. नमस्कार. या भागातली दुसरी कविता
मी आता आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या कवितेमध्ये वार्धक्य या विषयावर कवीने काही ओळी लिहिलेल्या आहेत. हा कवी कोण आहे याची मला कल्पना नाही, परंतु जो कोणी कवीने ही कविता लिहिलेली आहे त्याला वंदन करून ही कविता मी आता आपल्यासमोर सादर करणार आहे. आपला जन्म झाल्यावर बालपण संपतं, तारुण्य येतं, प्रौढपण येतं आणि म्हातारपण कधी डोकावतं याचा आपल्याला थांगपत्ता लागणं जरा कठीण असतं. तर अशा वेळी आपण आयुष्यामध्ये जर आपली तब्येत चांगली ठेवून काही मित्रपरिवार जो आयुष्यभर आपल्याला साथ देईल असा गोळा केला तर आपलं आयुष्य अत्यंत सुखाचं होतं, असं ह्या कवितेत कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशी ही कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे वार्धक्य. आता या कवितेला मी सुरुवात करीत आहे. भल्या पहाटे दारावरती कुणी न कळे केली टकटक, उत्सुकतेने दार उघडिले कुणी पाहुणा येई अचानक. क्षणात मजला कळून चुकले वार्धक्यच ते होते माझे, वेळेवरती येणे त्याचे पण मी तर बेसावध होते. घरात घुसण्या पुढे सरकले जेव्हा त्याचे कंपित पाऊल, वाट अडवुनी उभा राहिलो विनवित त्याला होऊन व्याकुळ. वाट अडवुनी उभा राहिलो विनवित त्याला होऊन व्याकुळ. म्हटले अजून आहे बराच अवधी उगा अशी का करशी घाई. म्हटले अजून आहे बराच अवधी उगा अशी का करशी घाई. हसून ते वदले पुरेत गमजा ओळखतो मी तव चतुराई. मी त्याला म्हटलं जगलो नाही काही क्षणही माझ्यासाठी, व्यापतापते संसाराचे होते सदैव माझ्या पाठी. व्यापतापते संसाराचे होते सदैव माझ्या पाठी. आत्ताच तर मिळे मोकळीक मित्रमंडळी जमली भवती, ज्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये सदा राहावे असे सोबती. आत्ताच तर मिळे मोकळीक मित्रमंडळी जमली भवती, ज्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये सदा राहावे असे सोबती. मित्रांचे तव नाव ऐकता दोन पावले ते मागे सरले, हसू नावरे वार्धक्याला हसून ते वदले. मित्रांसाठी मित्रांमध्ये जगणाऱ्याला मी कधीही भेटत नाही. मित्रांसाठी मित्रांमध्ये जगणाऱ्याला मी कधीही भेटत नाही. वय कितीही वाढो तो चिरयौवन राही. वय कितीही वाढो तो चिरयौवन राही. ही कविताही इथेच संपते. या कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या भोवती जर चांगले मित्रपरिवार असेल तर आपलं आयुष्य हे किती सुखाचं होतं हे या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या दोन्ही कविता जर आपल्याला आवडल्या, आपल्या आयुष्याला काही नवीन आयाम देणाऱ्या अशा वाटल्या तर आपण आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करा, आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना पाठवा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.